हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत की घरात कासव असेल तर आपल्याकडून कोणकोणत्या चुका होतात किंवा आपण आता प्रत्येक जण घरामध्ये कासव ठेवतो, तर तो कशा पद्धतीने ठेवायचा आहे। मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी कशा पद्धतीने ठेवते तीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया। आजच्या व्हिडिओमध्ये कासव घरामध्ये कसा ठेवायचा, कासव ठेवण्याची चूक आपल्याकडनं होती का ही माहिती बघणार आहोत। आपण सगळेच जण बहुतेक आपल्या घरामध्ये कासव ठेवत असतो, पण कासव ठेवण्याची योग्य दिशा आपल्याला माहित नसेल तर त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही। कारण माता लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम हे कासव करत असतो। कारण आता सगळ्यांना माहित आहे की कासव जर घरात ठेवला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात राहते आणि पैशाची आवक सुद्धा वाढत जाते। तर आपण कासव मात्र घेऊन येतो, पण आपल्या हातून काही न कळत चुका होत असतात आणि जो सकारात्मक परिणाम व्हायला पाहिजे तर तसं न होता आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य येऊ लागतं आणि आपल्याला पैसा येण्याच्या मार्गावर काहीतरी अडचणी येऊ लागतात किंवा धंद्यामध्ये किंवा घरामध्ये पैसा येण्याची आवक अचानकच कमी होते। तर असं का होतं? कारण आपण बऱ्याच चुका करत असतो। ह्या चुका आपल्याकडून नकळत होत असतात। तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कृपया व्हिडिओ स्किप न करता बघा आणि तुम्हाला जर असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर लाईक करा। कासव कोणता ठेवावा, की धातूंचा ठेवावा, क्रिस्टल कासव ठेवावा किंवा चांदीचा ठेवावा, याचबद्दल माहिती जाणून घेऊया। तर कासव आपण घरामध्ये कोणताही ठेवू शकतो। वास्तुशास्त्रानुसार कासवाला खूप महत्त्व आहे। त्याचबरोबर धार्मिक महत्त्व पाहिल्यास समुद्र मंथन करताना संपूर्ण पर्वत कासवाच्या पाठीवरती ठेवला गेला होता। तसं तर असं सुद्धा म्हणतात की कासव हा भगवान श्री हरी विष्णू देवांचा अवतार सुद्धा मानला जातो। तर म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कासव हा आवर्जून ठेवावा। कारण कासव घरात ठेवल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये त्या कासवाचे लाभ होत असतात। तर ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू देवांची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचे आगमन होतेच। तसंच हे विष्णू स्वरूप कासव आपण आपल्या घरामध्ये ठेवल्याने कायमस्वरूपी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि कृपाछत्र आपल्यावरती राहते। कासव हा खूप शुभ व मंगलदायी मानला जातो। तर आता आपण कासव घरामध्ये कोणता ठेवावा किंवा देवघरामध्ये ठेवायचा असेल तर चांदीचा किंवा पंचधातूचा किंवा पितळेचा आपल्याला कोणत्या दुकानामध्ये किंवा हॉलमध्ये ठेवायचा झालं तर तो आपल्याला क्रिस्टलचा ठेवला तरी पण चालतो। कासव आणताना कोणताही एखादा शुभ दिवस पाहून घरी आणावा। शुभ दिवस म्हणजे आपल्याला गुरुपुष्यामृत किंवा आता अक्षय तृतीया येत आहे, ज्यांच्या घरामध्ये नाही त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा आणला तरी पण चालतो। तर शुभ दिवशी आपल्याला आणायचं आहे आणि देवघरामध्ये त्याची स्थापना करायच्या आधी आपल्याला अभिषेक करूनच त्याची स्थापना करायची असते। अभिषेक करताना सर्वात प्रथम आपल्याला पाण्याने थोडं पाणी टाकायचं आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं। त्यानंतर स्त्री सूक्त व पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे आपल्याला। नंतर पवमान सूक्तम पठण करायचं आहे आणि अभिषेक पाण्याचा करायचा आहे किंवा तुम्ही कच्च्या गाईच्या दुधाने सुद्धा करू शकता किंवा पंचामृताने केला तरीही काही हरकत नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं कासव हा कशामध्ये ठेवायचा। आता इथे एक सांगेन, आता जे पितळाचे कासव असतात किंवा तांब्याचे असतात तर त्याला खालून
खालच्या बाजूला म्हणजे खालच्या साईडला आकडे असतात बघा, जर आकडे असतील तर तो कासव आपल्याला तांदूळाच्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्या तांदूळावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं. आपल्याला एखादी छोटी प्लेट घ्यायची, त्यामध्ये आपल्याला अखंड तांदूळ ठेवायचे. तांदूळ इतके ठेवायचे की त्या कासवाचे चारही पाय बुडतील इतके आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला थोडं हळदी कुंकू वाहून घ्यायचं. फुलाच्या पाकळ्या असतील तर फुलंही तुम्ही ठेवू शकता, वाहू शकता आणि त्यावरती आपल्याला कासव स्थापन करून ठेवायचं आहे, म्हणजे ठेवायचं आहे त्यावरती. दररोज धूप दीप रोज ओवाळून घ्यायचं आहे. धनाची दिशा ही उत्तर दिशा आहे. तर कासव ठेवताना कासवाचं तोंड, आता इथे एक सांगेन की आता काही ठिकाणी असं सांगतात की उत्तरेकडून येत आहे किंवा काही ठिकाणी असं सांगतात की आता दक्षिणेकडून तिकडे जात आहे. पण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते आणि मी स्वतः जे करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, सांगत आहे. तर तुम्हाला कासव कशा पद्धतीने ठेवायचा आहे, तर ठेवताना आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे की कासवाची शेपटी म्हणजे उत्तरेकडे आली पाहिजे आणि तोंड हे दक्षिणेकडे आलं पाहिजे. तर आपल्याला हे का ठेवायचं असं, तर उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे, धनाची दिशा आहे. म्हणजे कासव उत्तरेकडून आपल्या घरामध्ये येत आहे, प्रवेश करत आहे, अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. याच पद्धतीने मीही ठेवलेलं आहे आणि तुम्हीही ठेवून बघा तुम्हाला याचे काय रिझल्ट मिळतात. तर आणि तुम्हाला जर कासव देवघरामध्ये ठेवायला जागा नसेल किंवा कमी पडत असेल, आपलं देवघर छोटं असेल, तर क्रिस्टलचा कासव आपण हॉलमध्ये ठेवू शकतो. कारण कासव घरात ठेवल्याने आपल्या धनासंबंधित सर्व प्रकारच्या अडीअडचणी दूर होण्यास मदत होते आणि कासव घरात ठेवल्यामुळे आपल्याला धनप्राप्ती सुद्धा होऊ शकते. तर यासाठी सर्वात चांगला कासव क्रिस्टल कासव उत्तम मानला गेला आहे आणि कासव घरामध्ये ठेवल्याने आपल्या कुटुंबाला दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि कोणत्याही आजारापासून मुक्ती सुद्धा मिळते. आता कासव तुम्ही धातूचा किंवा पंचधातूचा किंवा चांदीचा हे जे कासव आहेत ते कासव तुम्ही देवघरात ठेवू शकता. पण चांदीचा कासव आणि क्रिस्टलचा कासव हे तुम्हाला दुकानात ठेवायला चालतात आणि क्रिस्टलचा कासव आपण आपल्या देवघरात न ठेवता आपण आपल्या हॉलमध्ये ठेवू शकतो. फक्त पण क्रिस्टलचाच कासव तुम्हाला घ्यायचा आहे. कासव नेहमी पाण्यामध्येच ठेवावा. कासवामधील पाणी कधी संपू द्यायचं नसतं. किमान कासवाचे 4 पाय बुडून राहील इतकं पाणी त्यामध्ये असावं. कारण असं सुद्धा म्हटलं जातं की कासवामध्ये पाणी नसेल किंवा तो एकदम कोरडा असेल तर गरिबी दारिद्र्य येतं आणि तुम्हाला जर एखादा नवीन व्यापार किंवा धंदा सुरू करायचा असेल तर त्या दुकानामध्ये तुम्ही चांदीचा पण कासव स्थापन करू शकता किंवा आपल्या ऑफिसमध्ये पण ठेवू शकता. आता चांदीचा कासव घेणं प्रत्येकाला जमत नाही किंवा ते शक्य होत नाही. आता प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तर त्यांनी क्रिस्टलचा कासव सुद्धा ठेवू शकता. कासव हा अतिशय शांत आणि संयमी आहे आणि म्हणून कासव घरामध्ये ठेवल्याने आपल्या घराची अपार अशी प्रगती होत जाते. पण कासव घरात ठेवला तर त्याची रोजच्या रोज पूजा करावी आणि पाण्यात ठेवलेल्या कासवाचे पाणी रोजच्या रोज बदलावे आणि कासवाची जागा एकच ठेवावी. म्हणजे कासव आपण जिथे कासव एकदा ठेवला, स्थापन केला, तर तो कासव आपल्याला सतत बदलायचा नाही. एकच जागा आपल्याला नित्यनेमाने ठरवून घ्यायची आहे आणि तिथेच तो ठेवायचा आहे. जागा जर बदलली तर ती जी येणारी लक्ष्मी असते ती पण आपलं स्थान बदलते आणि आपल्या घरातील पैसा बाहेर जातो आणि आपण जो धातूंचा किंवा खालून आकडे असणारा कासव आहे तो तांदूळात पुजला आहे, तो ते तांदूळ आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला किंवा अमावस्येला आणि तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी सुद्धा बदलू शकता. हे तांदूळाचं काय करायचं,
आता ते तुमच्यावरती अवलंबून आहे। आता तुम्ही ते तांदूळ, जे प्लेटमधले तांदूळ आहे, ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा ते तांदूळ आपल्या घरातील डब्यामध्ये, धान्यामध्ये थोडे थोडे टाकू शकता किंवा त्याची खिरीचा प्रसाद बनवून तुम्ही तो शुक्रवारी आपल्या घरामध्ये खीर बनवायची आणि आपण तो प्रसाद म्हणून सर्वांनी घरातल्यांनी खाल्ली तरीही चालतो। फक्त बाहेरच्यांना कोणाला द्यायची नाही ती खिरीचा प्रसाद किंवा खीर, बाहेरच्या व्यक्तीला कोणालाच आपल्याला द्यायची नाही। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।